जलजीवन योजना ही आपल्या पालघर गावासाठी ही योजना नवीन अंमलात आणलेली आहे। त्या योजनेचं ही पाण्याची दुरवस्था, आज काही गावांमधून वाड्यांमधून पाणी पोचत नाही, 4-4 दिवस आणि पाणी पोचत नाही घराघरामध्ये। तर हा मे महिन्याचा सीझन असताना लोकांचे पाण्याची दुरवस्था होत असेल तर ग्रामपंचायतने याच्याकडे पाठपुरावा करावा। आणि नेहमीच आम्ही प्रत्येक वेळी गावाला म्हणजे सरपंच महोदयांना पण आपण प्रत्येक वेळी सांगितले की ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण पाण्याची समस्या ही मूल महत्त्वाची आहे। आणि हे जर असं पाणी वाया जात असेल तर ह्या पाण्याकडे अंकुश कुणाचा असावा, आणि हे खरोखर अंकुश कुणाचा असेल असं वाटतच नाही ह्या नलपाणी योजनेवरती। आणि हे अभ्यास दौरा करतात, अभ्यास दौरा करून सुद्धा देखील इकडे पाण्याची दुरवस्था आहे, त्याच्याकडे कोणाकडे लक्ष नाही कोणाचं म्हणजे। तर अशा योजनेकडं लक्ष द्यावा त्वरित ग्रामपंचायतनी, एवढंच माझं सहकार्य राहील। पालघर गावची बाजारपेठेतली नळपाणी योजना नवीनच चालू झालेली आहे। 3 गावाला पाणी आत्ताची सुरुवात झालेली आहे। तर ग्रामपंचायत ताब्यात अजून पण ही नळपाणी योजना गेलेली नाही आहे, तरी यांची एक हप्त्याला ही पाईपलाईन फुटते, ती पाईपलाईन फुटते। तर पुढे कसं होणार आहे या पाण्याचं? 4-4 दिवस लोकांना पाणी नाही आहे पालघर बाजारपेठेमध्ये। पाईपलाईन फुटल्याच्या नंतर नदीसारखं पाणी वाहून जायची अवस्था आहे। तर लोकांना पाणी कसं भेटणार याच्या पुढे, अशी अवस्था जर मे महिन्याच्या सीझनला झाली तर